नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. एक 6 महिन्यांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता. त्या माध्यमातून आपण एक विषय मांडला होता. तो विषय असा होता, की जमिनीवर असलेला भूखंड कागदावरनं गायब करून टाकला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बांधकाम परवानगी देताना एका व्यक्तीचा भूखंड हा अक्षरशः गायब करून टाकला होता. 3 भूखंड होते. त्या 3 भूखंडांपैकी एक भूखंड जे आपल्यासोबत आता मालक बसलेले आहेत त्याचे, त्यांचा भूखंड अक्षरशः महानगरपालिकेने 2 वेगवेगळे भूखंड दाखवताना गायब करून टाकला होता. सतत 3 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा त्यांना काही न्याय मिळत नव्हता महापालिकेच्या दरबारातनं. शेवटी त्यांनी कौस्तुभ गोखले जे माहिती तज्ज्ञ आहेत, शिवाय ते अनेक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या अनधिकृत बांधकामांची सतत आवाज उठवत असतात. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या गोष्टीला थोडा वेग आला. त्यांनी काही अर्ज दाखल केले आणि आता तो भूखंड सापडलेला आहे. आपण आपल्यासोबत आता कौस्तुभ गोखले सुद्धा आहेत आणि या जमिनीचे मालक सुद्धा आहेत. तर हा भूखंड सापडण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले, आता त्याची परिस्थिती काय आहे, महानगरपालिकेची याबाबतची भूमिका काय आहे, हे संपूर्ण विस्तृतपणे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर कौस्तुभजी, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक व्हिडिओ बनवला होता की जो जमिनीवरचा जो भूखंड होता तो कागदपत्रावर महापालिकेने गायब करून टाकला होता. त्यानंतर तुम्ही सतत पाठपुरावा करायला सुरुवात केली होती. आज त्याची परिस्थिती, वस्तुस्थिती नेमकी काय झाली आहे, तुम्ही काय काय पाठपुरावा केलेला आहे, जरा प्रेक्षकांना सांगा. सांगतो. तर असं आहे की हा जो भूखंड शोधायला घेतल्यानंतर मी दिनांक 18/7/2025 रोजी भूखंडाची जी आवश्यक कागदपत्रे 7/12 किंवा फेरफार, त्याच्यानंतर त्याचा नकाशा माझ्याकडे असलेला मिळालेला, हा सगळा घेऊन विकास आराखड्यातले अभिप्राय घेण्यासाठी प्रकरण मी नगररचना विभागाला सादर केलं. हे केलंय 18/7/2025. मला पाठपुरावा चालू होता माझा. 18/7/2025च्या पत्राला 31/7/2025ला यांनी उत्तर दिलं मला, की जेव्हा की एवढा वेळ लागायला नको खरा म्हणजे, परंतु लागला वेळ, किंवा 2 ते 3 दिवसात उत्तर मिळतं खरं म्हणजे, परंतु ठीक आहे. 31/7ला सहाय्यक संचालक नगररचना संतोष डोईफोडे यांनी जिल्हा उपअधीक्षक भूमी अभिलेख कल्याण यांना एक पत्र लिहिलं. त्याची कॉपी मला दिली. त्या पत्रामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की या ज्या 2 परवानग्या दिलेल्या आहेत, स्वामीनारायण आणि अरिष्ट नाही, ग्लेन, बरोबर आहे, ग्लेन म्हणून म्हणा एक परवानगी. हे बघा, एक पहिली परवानगी आहे स्वामीनारायण डेव्हलपर्स तर्फे भागीदार सचिन मूलचंद वाबिया व वास्तू विशारद विजय पाठक, आणि दुसरी बांधकाम परवानगी आहे ग्लेन स्क्वेअर तर्फे प्रशांत शुक्ला व वास्तू विशारद उदय चोपडा. या दोन्ही परवानग्यांची हे कुठे आहेत नेमकी बांधकाम? ही नांदिवली पंचानंद या भागामध्ये आहे, म्हणजे पीएनटी कॉलनीच्या जवळ. मोठ्या इमारती आहेत. एक जवळपास 33 मजल्याची होणार आहे, एक 36 मजल्याची होणार आहे. याच्यावरून त्या कामाची व्याप्ती लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी हे त्यांनी पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की या दोन्ही बांधकाम परवानगीची कागदपत्र तपासल्यानंतर असं निदर्शनास येतं की ओव्हरलॅपिंग झालेलं आहे कुठेतरी. त्यामुळे हा भूखंड जिथे सापडायला पाहिजे तिथे सापडत नाहीये. याच्याबाबत TLRने पुनरावलोकन करावं आणि आम्हाला या भूखंडाची सद्यस्थिती करून टाक, म्हणजे एक प्रकारे स्वतःवरची जबाबदारी त्यांनी TLRवर टाकून दिली. TLR म्हणजे भूमी अभिलेख विभाग कल्याण. आता मुळात यांना 31/7/2025ला हे पत्र लिहिताना लक्षात आलं होतं की या दोन्ही बांधकाम परवानग्याच्या मंजुरीमध्ये चुका झालेल्या आहेत. तर यांनी या बांधकाम परवानग्या तात्काळ स्थगित करणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही. मी त्यांचा पाठपुरावा केला, त्यांना स्थगित करण्यासाठी सांगितलं. त्यांनी सांगितलं अहवाल येऊ द्या, मग आपण बघू. त्याच्यानंतर यांच्या या पत्रावर, म्हणजे सहाय्यक संचालकांच्या 31/7/2025च्या पत्रावर दिनांक 3/11/2025ला त्यांचा भूकरमापक म्हणजे सर्वेअर भूमी अभिलेख विभागाचा, त्याने याचा सर्वे केला. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली, काय त्यांची मेजरमेंट्स घ्यायची आहे त्याप्रमाणे ती मेजरमेंट्स घेतली, आणि त्याने एक सविस्तर टिप्पणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना ठेवली, जी त्यांना 4/11ला त्यांच्याजवळ इन्वर्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये या पूर्ण दोन्ही प्रकरणामध्ये झालेला प्रचंड स्वरूपाच्या तफावती आणि चुका त्याने सिस्टमॅटिकली मुद्देनिहाय निदर्शनास आणून दिल्या. या पत्रानंतर यांनी त्या पत्रावर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्र लिहिलं की आम्हाला या सगळ्या चुका झालेल्या आहेत,
200 म्हणजे महसूल अधिनियम कलम 258 प्रमाणे मला अधिकार म्हणजे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना अधिकार प्रदान करावे की हे चुकीचे झालेले नकाशे रद्द करून याचे होत्या त्या सद्यस्थितीतले नकाशे इश्यू करायला. तर याच्यानंतर हे पत्र जिल्हाधीक्षकांनी घेतल्यानंतर जिल्हाधीक्षकांनी स्वतः याच्यात पत्र लिहिलेलं आहे त्यांनी आदेशामध्ये. ते दिलेत 31/12/2025 ला. त्यांनी सांगितलंय की बाबा ठीक आहे, आम्ही सगळं टिप्पणी बघितली, तुम्ही हे सगळं रद्द करून टाका आणि नव्याने हे करून आम्हाला अहवाल द्या. आता प्रश्न असा येतो की हा सगळा अहवाल घेतल्यानंतर आता उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना याच्याबाबत काय सुनावणी घेऊन काय करायचं त्यांच्या कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे हे नकाशे रद्द करून यांना मूळ स्थिती काय ती दाखवायची. तर आज जवळपास पत्र येऊन जवळपास 2-3 आठवड्याचा कालावधी उलटला, अजूनही उपअधीक्षक भूमी अभिलेखने कुठलीही कारवाई घेतलेली नाही. इन बिटवीन मी सहाय्यक संचालक नगररचना यांना म्हटलं की याच्यात त्यांनी आता मान्य केलेलं आहे चुका झालेल्या आहेत, काही मांजा चुकीच्या बसवल्या आहेत, काही हे रद्द करायला आवश्यक आहे. तर तुम्ही आता या दोन्ही बांधकाम परवानग्या स्थगित करा, ज्या की तुम्ही 31/7 स्थगित करायला पाहिजे होत्या. ज्या चुकीच्या नकाशावर चुकीच्या नकाशावर बनलं तुम्ही स्वतःच मान्य केलं की तफावत आहे आणि ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे हा भूखंड गायब झालाय. तर तर त्यांनी मला आता नव्याने कारण सांगत होतं की माझ्यावर राजकीय दबाव आहे, दोन्ही बांधकामामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे मला त्या बांधकाम परवानग्या रद्द करणं किंवा स्थगित करणं फार जड जात आहे, तरी मी त्या प्रकरणात प्रयत्न करतो. तर मी याबाबत आयुक्तांना सांगितलं तर आयुक्त म्हणे ते टिप्पणी रखनी रहे तो मैं कशावर आदेश करू. मी त्यांनी टिप्पणी ठेवायला पाहिजे तेव्हा मी आदेश करू. कोणी टिप्पणी ठेवली पाहिजे. सहाय्यक संचालक नगररचना यांनी तर ते प्रॉपर टिप्पणी ठेवत नाहीये. त्यांच्यावर काय दबाव आहे हा त्यांनी स्पष्ट सांगा. मी हा सगळा दबाव विवादाचा जो प्रकार आहे तो लेखी स्वरूपात मंत्रालयामध्ये कळवलेला आहे, अतिरिक्त मुख्य सचिव नगररचना नगर विकास विभागाला. अजून त्यांच्याकडनं काही उत्तर नाही. परंतु संचालक जो आहे नगररचना पुणे त्यांनी यांना पत्र पाठवले की हे सगळं जर चुकलं आहे तर तुम्ही याच्याबाबत रेक्टिफिकेशन करून गोखल्यानं उत्तर द्या. हेच पत्र संचालक भूमी अभिलेख विभाग पुणे यांना पाठवले की याच्यामध्ये काय बनावट झालेलं आहे, काय खोटं झालेलं आहे, त्याच्या प्रकरणी कोण कोण अधिकारी कर्मचारी दोषी आहेत, त्या सगळ्यांची यादी आम्हाला पाठवा आणि या प्रकरणात कारवाई घेऊन तक्रारदाराला उत्तर द्या. अजून काही हालचाल नाही. तुम्ही आयुक्तांच्या किंवा महानगरपालिकेच्या पातळीवरती हे प्रयत्न करत आहात. त्या व्यतिरिक्त अजून कोणते प्रयत्न केलेले आहेत का? की आता हे बनावट आणि खोटा कागदपत्र तयार करणे, त्याचा वापर करणे, त्याची शासकीय दप्तरी नोंद करणे, हे इत्यादी जे प्रकार आहेत हे दखलपात्र स्वरूपात गुन्हा हा नोंदवला पाहिजे. याच्यासाठी मी बाजारपेठ पोलीस स्टेशन, कारण मुख्यालय हे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येत असल्यामुळे आणि या कागदपत्रांचा वापर कल्याण डोंबिवलीच्या मुख्यालयात झाला असल्यामुळे ते बाजारपेठला दाखल करणं आवश्यक आहे. त्यामुळे मी तिथे दाखल केलं. त्याच्यानंतर त्याची प्रत मी आपले ECP, DCP आणि CP तिघांनाही दिलेली आहे. त्याच्यानंतर बाजारपेठने मी गेलो होतो बाजारपेठ पोलीस स्टेशनला. त्यांनी सांगितलं की हा गुन्हा इतका व्यापक स्वरूपाचा आहे आणि याच्यामध्ये प्रकरणं बघता कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक आहे. त्यामुळे हा तुम्ही सगळा तपास आम्ही दैनंदिन याच्यात करू शकत नाही. हा तुम्ही इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला वर्ग करा, मागणी करा. मी म्हटलं त्यापेक्षा मी त्यांनाच कंप्लेंट देतो ना. मी यांना दिलेल्या सर्व कंप्लेंटचा बंच बनवला आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला केलाय. अजून त्यांच्याकडनं काही उत्तर नाही. आता असं आहे की आता मला असं वाटतं की यांनी उत्तर नाही दिलं तर माझ्यासमोर एकच पर्याय राहतो, तो म्हणजे क्रिमिनल केस घेऊन न्यायालयात जाणं आणि तुम्ही जाणं. त्याच्या व्यतिरिक्त आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. लवकरच लोकप्रतिनिधींची राजवट येईल पुन्हा एकदा. काय वाटतं की हा जो आता या प्रशासकीय 5 वर्षाच्या काळातलाच प्रकार आहे, पुन्हा एकदा लोकप्रतिनिधीची राजवट येणार आहे 10 वर्षानंतर. ही प्रकरणं अशा पद्धतीची वाढतील, कमी होतील, काय वाटतं? वाढतील, कारण या प्रकरणाव्यतिरिक्त मी अजून जवळपास 3 प्रकरणं निदर्शनास आणून दिली आहे ज्याच्यामध्ये भूमी अभिलेख विभागाने विसंगती मान्य केलेली आहे, चुकीचे नकाशे बनवलेत, शासकीय काय म्हणतात सही शिक्के बोगस बनवून नकाशे इश्यू केलेत, या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत. परंतु फौजदारी कंप्लेंट आजपर्यंत कोणताही विभाग करत नाही. खरं म्हणजे सहाय्यक नगररचना विभाग कल्याण डोंबिवलीचा आणि भूमी अभिलेख विभाग हे संगनमताने सगळं करत आहेत. आणि राहिली गोष्ट नव्याने येणाऱ्या लोकप्रतिनिधींचं, अहो इथे लोकप्रतिनिधीच विकासक आहेत, ते काय कारवाई घेणार? उलट पक्षी ते बघतील याच्यात किती हात मारता येईल तो. त्यामुळे अजूनही प्रकरण उघडकीस यायची. जनतेने खरेदी विक्री करताना सगळं तपासून घ्यावं.
याबाबत मी महारेराला पण कळवलंय, महारेराकडनं पण काय उत्तर नाही. ज्या 65 इमारती प्रकरणी इथले राजकीय नेते ऊर बडवत आहेत, तर या सर्व बांधकामं बोगस ठरल्यानंतर काय करणार आहात? म्हणजे 82 प्रकरणं अजूनही पेंडिंग आहेत कल्याण डोंबिवलीकडे, की ज्याची बांधकामाची कागदपत्र बोगस आहेत. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणताय की या प्रकरणी किंवा अजून अशी प्रकरणं घेऊन तुम्ही न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा जशी 65 अनधिकृत इमारतीमध्ये न्यायालयाने टाच आणली. त्यात आणली तशीच आणणार. म्हणजे तुम्हाला अधिकृत बांधकामं नकोच आहेत, हा त्यातला फॅक्ट आणि हे आहे. आज जवळपास 2,20,000च्या जवळपास बांधकामं शिक्का मारलेली आहेत, अनधिकृत बांधकाम असल्याने शिक्का. त्याच्यावर डीपीएल प्रक्रिया करतात कुठे? करतच नाही. यांच्याकडे कोणतेही बांधकाम पाडलं जात नाही, कारण प्रत्येक बांधकामांना राजकीय संरक्षण असतं, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि इथल्या लोकांना सवय झालेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या बांधकामं पाडणं होणार नाहीत, राजकीय लोक लगेच धावून येतील, न्यायालय काही करू शकत नाही, हे त्यांचं दृढ मत झालेलं आहे आता सगळ्यांचं जवळपास. त्यामुळे आपण बघायचं आता काय काय होतं ते. तुम्ही म्हणता की बाबा लोकप्रतिनिधीचे राजवट येणार. अहो, इथे विकसकच लोकप्रतिनिधी आहेत. इथले झालेले म्हणजे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते स्वतः बिल्डर आहेत. त्यामुळे याच्या प्रकरणी ते कारवाई घेतील. अहो, त्यांचे पण अजून काही नकाशे बोगस निघायचे असतील, निघतील कालाप्रमाणे. मला काही अपेक्षा नाही या लोकांकडनं, कारण कसं आहे की नगररचना विभागामध्ये वर्षानुवर्ष असणारे अधिकारी, जेव्हा की तिथली तिन्ही पदं ही प्रतिनियुक्तीवरची आहेत, आणि ती म्हणजे आता मी अजून आलेलं नाही उत्तर, मला देईल ते उत्तर. यांनी बहुतेक कधी मागणीच केली नाही की प्रतिनियुक्तीवर इथे नगररचनाकार पाठवा, आणि हे स्थानिक अधिकारी ठेवल्यामुळे ते यांचे राजकीय असलेले लागेबांधे हे पोषक आहेत या सगळ्या कामकाजाला. त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ देत नाही. आता तर उलट बरं होईल, आता हे सगळे निवडून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणारच नाही. त्यांना सदैव पाठीशी घालण्याचा प्रयत्न करेल, कारण विकसक हेच, बांधकाम परवानगी देणारे हेच, जनता जाणार आहे कुठे? आपल्यासोबत या जो भूखंड कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गायब करून टाकला होता, त्याचे जे मूळ मालक आहेत ते अमित पाटील आपल्यासोबत आहेत. तर पाटील साहेब, मला सांगा की काय तुमचा अनुभव राहिला आणि हा संपूर्ण जो आता प्रकार ह्या जो कौस्तुभ गोखलेने आतापर्यंत जो काही तुम्ही पाठपुरावा केला दोघांनी मिळून, त्याच्यातला तुमचा अनुभव कसा होता? अगोदर तर मी गोखले साहेबांचे आभार मानेन. मी गेले 3 वर्ष या भूखंडासाठी भांडत होतो महानगरपालिका भूमी अभिलेखला. तिथून मला उर्वरितची उत्तरं भेटत होती. त्यानंतर मी जेव्हा गोखले साहेबांना भेटलो तेव्हा गोखले साहेबांनी मला, आम्ही जो पत्रव्यवहार केला त्यातून आज महापालिकेने आणि भूमी अभिलेखने आम्हाला जे पत्रव्यवहार केला त्यातून आमची जागा इथे आहे हे तर सिद्ध झालेलं आहे. त्यातून आता आम्हाला एवढंच पाहिजे की ही जी बांधकामं चालू आहेत यांच्यावर लवकरात लवकर स्टे आणावा आणि आम्हाला भूखंड मिळावा. तर हे होते कौस्तुभ गोखले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि शासनाची अन्य जे बांधकाम परवानगीमध्ये जे सहभागी असलेले जे काही प्रशासकीय शासकीय विभाग असतात आणि कर्मचारी असतात, हे कशा प्रकारे संगनमताने एका माणसाचा भूखंड खाऊन टाकतात किंवा त्याची कुठली परवानगी न घेता दुसऱ्यालाच बांधकाम परवानगी देऊन टाकतात. हा एक सगळा प्रकार आत्ता त्यांनी उघडकीस आणलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार असे अनेक प्रकरणं आहेत की जी मोठ्या प्रमाणावरती आता बाहेर पडतील. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आता प्रशासकीय राजवट जाऊन लोकप्रतिनिधींची राजवट येणार आहे. तर ह्या राजवटीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना आळा बसतो का अजून ही प्रकरणं अजून मोठ्या प्रमाणावर फोफावली जातात, हे येणाऱ्या काळात सर्वसामान्य लोकांना कळेलच. तोपर्यंत तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं? आपली मतं जरूर मांडा. धन्यवाद.